तर एक महत्वाची बातमी गडचिरोलीतनं समोर येते। नक्षलवाद्यांचे उंचावरील स्मारक जमीनदोस्त करण्यात आलेले आहे। कोमतपल्ली येथील माओवाद्यांचं सर्वात उंच स्मारक डीजीआय, सीआरपीएफ देवेंद्र सिंह नेगी आणि एसपी जितेंद्र यादव यांच्या उपस्थितीमध्ये सैनिकांनी जमीनदोस्त केल्याची माहिती मिळते। तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी 2022 मध्ये याची उभारणी केलेली होती। माओवाद्यांच्या मुख्य भागामध्ये सुरक्षा दलाच्या धमकीनंतर सुरक्षा दलांनी या संदर्भातली कारवाई केली आहे। वाटेवागू इथे छावणी उभारल्यानंतर डीआरजी, एसटीएफ, कोब्रा 210, 205, बीडीएस आणि यांच्या संयुक्त पथकानं ते आता स्मारक उद्ध्वस्त केलेलं आहे। प्रतिनिधी मनीष रक्षमवार या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। मनीष, या कारवाईच्या संदर्भातली काय अधिकची माहिती आहे? तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमेवर नक्षल्यांनी 2022 मध्ये काही नक्षली मारले गेले होते। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्मारक बांधला होता। तो देशातील सर्वात मोठा स्मारक होता आणि कोमनपल्ली येथे माओवाद्याने डीआरपीएफ देवेंद्र सिंह नेगी आणि एसपी जितेंद्र यादव यांच्या उपस्थितीमध्ये डीआरजी, एसटीएफ, कोब्रा या बटालियनने ते उद्ध्वस्त केलेलं आहे। ऋतुजा, निश्चित। दरम्यान हे स्मारक पाडण्यासाठी मनीष अनेक स्फोटकांचा सुद्धा वापर करण्यात आलेला होता। नेमकं ही कारवाई रणनीती नेमकी कशी आखण्यात आलेली होती त्या संदर्भातली काय अधिकची माहिती मिळते? नक्कीच ऋतुजा, काल सकाळपासून तेथील काही पोलीस कर्मचारी व कोब्रा बटालियनने त्या अशा मध्यवर्ती जंगलात ज्या ठिकाणी हा स्मारक बांधला होता त्या ठिकाणी ते गेले होते आणि तिथे गुप्त पद्धतीने त्या ठिकाणी स्फोटके लावून तो स्मारक उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। ऋतुजा, निश्चित। मनीष, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।